पुंडलिकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यानमूलं गुरुमूर्ति, पूजामूलं गुरुपदम, मंत्रमूलं गुरुर्वाक्यम, मुक्तिमूलं गुरुकृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलोहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृक्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। आत्तापर्यंत आपण 19 श्लोकांचा अभ्यास केलेला आहे। 20व्या श्लोकाचा आता आपण अभ्यास करतो आहोत। अस्ति भाति प्रियम रूपम नाम चे इत्यांश पंचकम आद्यत्रयम ब्रह्मरूपम जगद्रूपम ततोद्वयम, असा हा 20व्या क्रमांकाचा श्लोक आहे। अस्ति भाति आणि प्रिय हे 3 अंश आणि रूप आणि नाम असे 2 अंश, एकूण 5 अंश आहेत। या 5 अंशापैकी 3 अंश ब्रह्माचे आहेत आणि 2 अंश हे जगताचे आहेत, असा हा अभ्यास या 20व्या श्लोकामध्ये आहे। यातील पहिल्या भागाचा आपण अभ्यास करतो आहोत। पहिल्या भागामध्ये पूर्वचरणाच्या पूर्वार्धामध्ये अस्ति भाति आणि प्रिय हे प्रामुख्याने 3 शब्द आहेत। त्यातील अस्ति म्हणजे अस्तित्व, अस्ति म्हणजे असणं, असा आपण विचार केलेला आहे। काय आहे हा मोठा प्रश्न आहे। काय आहे हे शोधण्यासाठीच सगळ्या जगाची धावपळ सुरू आहे। काय आहे म्हणजे हे काय आहे असा प्रश्न जिथपर्यंत पडत नाही तिथपर्यंत काही खरं नाही। नकळतपणे सगळ्यांनाच हा प्रश्न आहे, हे काय आहे। जन्माला आलेल्या मुलापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत हे काय आहे असाच प्रश्न सगळ्यांना आहे। इदम आणि अहम या 2 कक्षेमध्ये मनुष्य सदैव हे शोधत असतो की काय आहे। इदम म्हणजे हे काय आहे, आणि अहम म्हणजे मी काय आहे। तर अहम हा प्रश्न शक्यतो लवकर येत नाही, पण इदम म्हणजे हे काय आहे हा प्रश्न मात्र सगळ्यांनाच असतो। आणि आपापल्या ऐपतीप्रमाणे त्या इदमचा म्हणजे त्या हेचा शोध घेतल्यानंतर त्याला जे उत्तर मिळालं ते त्याला बरोबर वाटलं की तिथे तो खुश होतो। आधी त्याला 4 लोकांनी जोड दिली की अजून त्याला बरं वाटतं, आणि मग त्याच्यामध्ये तो धन्यता म्हणतो की हे आपल्याला कळलं, आपल्याला तर हे माहीत आहे। जसं उदाहरणार्थ माझ्या हातामध्ये काय आहे, हे काय आहे। जन्माला आलेल्या मुलाला माहीत नाही आहे काय आहे, म्हणून हे काय नाही असं नाही आहे, हे काहीतरी आहे। जर हे जन्माला आल्या मुलाला जरी प्रश्न आला तरी तुम्हाला आता प्रश्न नाही आहे, कारण की तुम्हाला माहिती आहे हे काय आहे। हे काय आहे? दगड आहे। काय आहे? हा दगड आहे असं म्हटलं तर तुम्ही ऐकणार नाही, कारण तुम्ही पक्क ठरवून बसलेला हे काय आहे? गुलाबाचं फूल आहे। आणि हे जर तुम्ही अमेरिकेत जाऊन ब्रिटनमध्ये जाऊन जर म्हटले हे गुलाबाचं फूल आहे तर ते म्हणतील नाही, हे काय आहे? हे रोज आहे, ह्याला रोज असं म्हणतात। मग तुम्हालाही कळलं आणि त्यालाही कळलं की तुमच्या भाषेत त्याला गुलाब म्हणतात आणि त्यांच्या भाषेत त्याला रोज म्हणतात। मग तुम्ही दोघंही म्हणणार हा बरं ठीक आहे, काय हरकत नाही, आता हे बरोबर। पण जर समजा नाहीच कळलं तर मग भांडण होणार, मग वाद होणार की नाही हे गुलाबच आहे, तो म्हणणार हा रोजच आहे। अशाप्रमाणे त्यांच्यामध्ये वाद होणार, नाही का? तसंच हा अल्लाच आहे आणि हा ईश्वरच आहे असं एकमेकांना नाही कळलं की काय होणार? भांडण होणार। म्हणून वाद जे सुरू आहे तो कशामुळे आहे? हे काय आहे हे न कळल्यामुळे वाद आहे, नाहीतर वादच व्हायचं काही कारण नाही। तर प्रत्येकाला वाटतं की हे काय आहे आणि हे काय आहे। तर जगामध्ये प्रत्येक जण हे म्हणजे इदम या कक्षेत येणारे सगळे पदार्थ शोधत जातो। मरेपर्यंत त्याला जेवढे काही पदार्थ सापडतील ते सगळे त्याच्या इदम कक्षेत आहेत, म्हणजे हे कक्षेमध्ये आहेत, आणि त्याला तो जाणण्याचा प्रयत्न करतो हे काय आहे। आणि जिथपर्यंत त्याला त्या पदार्थाचं ज्ञान कळून घेता येतं तेवढं तो कळून घेतो आणि पुढे गप्प बसतो। काही काही पदार्थ असे असतात की मरेपर्यंत ते पदार्थ काय आहे ते कळतच नाही। हा माणूस काय आहे मला अजूनपर्यंत कळालेलाच नाही असं आपण म्हणतो।
म्हणजे एखाद्या माणसाविषयी, एखाद्या पदार्थाविषयी अख्खं आयुष्य संपतं, पिढ्यानपिढ्या जातात, तरी तो पदार्थ काय कळत नाही. पृथ्वी काय आहे, मंगळ काय आहे, चंद्र काय आहे, सूर्य काय आहे, पिढ्यानपिढ्या गेल्या शोधण्यामध्ये, पण काय आहे हे कळत नाही. जेवढं कळलंय तेवढं पुरेसं नाही. लोक अजून प्रयोग करून शोधतायत की नक्की काय आहे. तर अशा रीतीने हे म्हणजे इदम या कक्षेत किती पदार्थ असतील हिशोब नाही, हिशोबच नाही त्याला. काय किती पदार्थ हा एक भाग झाला. पण आपण 3 गोष्टी घेत असतो. बऱ्याच वेळा मी तुम्हाला 3 गोष्टी घ्यायला सांगतो. एक म्हणजे पदार्थ, दुसरं म्हणजे विचार आणि तिसरं म्हणजे क्रिया. तर ही क्रिया काय आहे, हा विचार काय आहे, हा पदार्थ काय आहे, याच्यामध्ये अख्खं आयुष्य संपतं. आणि आपल्याला जे काही निर्णय लागलेले असतात त्याच्यामध्ये आपण धन्यता मानतो. आपल्याला ज्याच्यामध्ये बरं वाटतं ते आपण धरून राहतो आणि जे आपल्याला बरं वाटत नाही त्याच्यापासून आपण दूर राहतो. म्हणजे आपल्याला बरं वाटतं ते हे मध्ये असतं आणि आपल्याला जे बरं वाटत नाही ते सुद्धा हे मध्ये असतं. पण काही हे पासून सुख मिळतं, काही हे पासून दुःख मिळतं. म्हणजे काही एकदम सुखकारक आहेत, काही एकदम दुःखकारक आहेत. पदार्थ असो, विचार असो, क्रिया असो, अख्खा आयुष्य या गोंधळात आपले जाणार आहे आणि जात आहे. तर अस्तित्व आहे म्हणजे आहे तर काय आहे, काय नाही. हे जे आहे याच्यामध्ये शोधण्यामध्ये आयुष्य चाललंय. काय आहे हे अजून आपल्याला माहितीच नाही आहे. हे कोणी सांगू शकत नक्की काय आहे. मग काही लोक म्हणतात हे सगळं संपूर्ण जगच काय आहे याचा विचार करूयात एक एक पदार्थ घेण्यापेक्षा. काही काही माणसं एका पदार्थाला घेऊन आयुष्य घालवतात. उदाहरणार्थ पाकशास्त्र म्हणजे स्वयंपाक, म्हणजे कसे खाण्याचे पदार्थ बनवायचे, अख्खं आयुष्य संपतं त्यांचं. कोण कुठल्या पदार्थाला धरून अख्खं आयुष्य संपवेन सांगता येत नाही. कोण कुठल्या क्रियेला धरून आयुष्य संपेल सांगता येत नाही. कोण कुठल्या विचाराला धरून आयुष्य संपेल सांगता येत नाही. तसं अख्खं आयुष्य संपून जातं. एका माणसाचं आयुष्य जातं असं नाही, पिढ्यानपिढ्या ह्याच्यामध्ये जातात आणि जात आहेत आणि जाणार आहेत. तर काय आहे हा मोठा प्रश्न आहे ना. अस्तित्व म्हणजे असणे, अस्तित्व म्हणजे आहे तर काय आहे हा प्रश्न आहे. अस्ति शब्दाचा सरळ अर्थ आहे असणे किंवा आहे, असं आपण त्याला सोप्या भाषेत म्हणतोय. आहे काय आहे माहित नाही, तर काय आहे याचा शोधच सुरू आहे. म्हणून निर्णयावर कोणी आलेलंच नाही की काय आहे. आणि जे कोणी निर्णयावर आलेले आहेत ते आपापल्या प्रमाणे निर्णयावर आलेले आहेत आणि ते त्यांच्या पूर्वजांचा किंवा त्यांच्या अभ्यासाचा प्रमाण म्हणून उपयोग करतात. आपल्याला ते सांगतात की आम्हाला याचं प्रमाण आहे. परमार्थ हे जे एक शास्त्र आहे, या परमार्थ शास्त्रामध्ये जे काही कोणी अर्धैव होऊन गेले, जे कोणी साधू संत होऊन गेले, त्यांनी हे काय आहे हे सांगून ठेवलंय. काय आहे? जन नोहे अवघा जनार्दन. त्यांनी हे अगवा जनार्दन आहे असं सांगितलंय. आता मग त्यांना जे मानणारे आहेत ते सांगतात आमच्या साधू संतांनी सांगितलेलं आहे की सर्व कल्विदम ब्रह्मा. त्यांनी सांगितलं आहे काय, पण आपल्याला कुठे माहित आहे. आपण ते आहेला काय समजतो. आपल्याला खल्विदम ब्रह्म दिसत नाही. आपल्याला जळ स्थळ काष्ट पाषाण हे भगवत रूप वाटत नाही, विठ्ठल रूप वाटत नाही. म्हणजे आपण अजून आहेच निर्णय लावू शकलेलो नाही. म्हणजे हा आहे पदार्थ जो आहे हा जो शब्द आहे हा फारच गंभीर आहे. जिथे इदम या कक्षेत येणाऱ्याचा निर्णय लागत नाही तिथे अहम या कक्षेत येणाऱ्याचा काय निर्णय लागायचा आहे. म्हणून इदम हा जो शब्द आहे हा फार जबरदस्त शब्द आहे. ज्ञानदेवांनी इदंतेसी वाळिले असं सांगितलं आहे. इदंतेसी वाळिले, इदंतेला वाळता आलं पाहिजे. इदंतेला वाळण्याची कोणाची इच्छा नाही. इदम या कक्षेमध्ये येणाऱ्याला सगळ्याला वाळता आलं पाहिजे. वाळणे म्हणजे संपवणे. कसं वाळणे म्हणजे संपवणे म्हणजे तसा नाश नाहीये. जसं बीज वाळवलं म्हणजे भाजलं की ते पुन्हा उगवत नाही, त्याप्रमाणे हे जे इदम आहे हे सगळं वाळलं पाहिजे. हा एक भाग. दुसरा भाग वाळणे म्हणजे वाळीत टाकणे अशा पद्धतीचा आहे. म्हणजे त्याच्यापासून विरक्त होणे, म्हणजे त्याला सोडून देणे, त्याच्या नादी न लागणे. वाळणे म्हणजे वाळीत टाकणे. इदम मध्ये येणारा सगळा विषय वाळता आला पाहिजे, म्हणजे वाळीत टाकता आला पाहिजे. म्हणजे त्या पदार्थापासून आपण विरक्त झालो पाहिजे, म्हणजे त्याच्याची वैराग्य पाहिजे. इदम या कक्षेमध्ये वैराग्य पाहिजे. वैराग्य असणं म्हणजे त्याच्याशी आपल्याला घेणं देणं नसणे. मला स्वर्गाला जाण्याशी घेणं देणं नाही म्हणजे मला स्वर्गाचं वैराग्य आहे, म्हणजे स्वर्गाची विरक्ती आहे. म्हणजेच मी स्वर्गाला वाळीत टाकलंय, म्हणजे स्वर्गाला मी वाळलंय. स्वर्ग
हा जो एक पदार्थ आहे तो पदार्थ मला वाळता आला पाहिजे, असं जर आपण इदम या पूर्ण कक्षेत येणाऱ्या, इदमच्या कक्षेत येणाऱ्या सर्व संपूर्ण पदार्थांना जर वाळू शकू तरच आपल्याला काय आहे हे लक्षात येईल. नुसतं इदंतेसी वाळले असं नसून जे मीपणे विण डहारले असं ओवी आहे, त्यामुळे तिथे अहम हा सुद्धा आहे. तर इदम आणि अहम या दोघांचा निर्णय लावण्यामध्ये आयुष्य आपलं जातं. म्हणून या इदम विषयी आणि अहम विषयी कोणाकडून माहिती घ्यावी, इदम काय आहे आणि अहम काय आहे हे कळून कोणाकडून घ्यावं हे फार महत्वाचं आहे. आपण ज्यांच्याकडून या इदमची माहिती करून घेतो आणि आपण ज्यांच्याकडून या अहमची माहिती करून घेतो त्या लोकांना ते इदम आणि अहम माहित आहे का, हा मोठा प्रश्न आहे. पण त्याच्याशी खरं तर कोणाला घेणं देणं पण नाही आहे. हा इदम नावाचा जो पदार्थ आहे हा काय आहे नक्की, एकमेकांना शास्त्र जे आहेत किंवा त्या शास्त्राचे अनुयायी जे आहेत ते दोष देत राहणार आहेत. म्हणजे उदाहरणार्थ चंद्र सूर्य हे काही देव नाही आहेत असं विज्ञानाने आता धर्मशास्त्रवाल्यांना शिकवायला सुरुवात केली आहे. म्हणजे आजच नव्हे, ते फार पूर्वीपासूनच आहे की तुम्ही ज्याला देव मानताय तो सूर्य देव नाही आहे. तो सूर्य म्हणजे एक आपल्यासारखा पृथ्वीसारखाच एक पदार्थ आहे. फक्त पृथ्वी ग्रह आहे, तो तारा आहे. तो प्रकाश देतो कारण त्याच्यावर असंख्य स्फोट सदैव होत राहतात. अशा प्रकारे अभ्यास करून विज्ञानशास्त्राने हे शिकवून दिलं, हे सांगून दिलं, हे पटवून दिलं जगाला की सूर्य हा देव नाहीये, चंद्र हा देव नाहीये. आपले पूर्वज ज्यांना हे विज्ञान माहीत नव्हतं ते लोक या सूर्याला देव समजत होते, म्हणजे ते चुकीचे होते असं आपण सगळे विज्ञान शिकणारे लोक मानून बसलो. आता आपल्या पूर्वीच्या ज्ञानावर यांनी काय केलं, पाणी फिरलं. पूर्वीच्या ज्ञानाला आपण आता मानत नाही. मग कुठे गफलत झाली, काय झाली, हा फार मोठा विषय आहे. पण एक शास्त्र दुसऱ्या शास्त्राला काय करतं, खोडत राहतं. म्हणजे एकमेकांना खोडणे, एकमेकांचं जे काही सांगणं आहे त्याला खोडणे असं सहजच सुरू आहे, सहजच सुरू राहणार आहे, एकदम सहज सुरू राहणार आहे. मग ते दोघं जे आहेत हे दोघं एकमेकांचं म्हणणं मान्यच करतील असं नाहीये. एखादा मान्य करेल, एखादा नाही मान्य करणार. काही वेळेस दोघं आपापलं मत जे आहे, आपापलं जे म्हणणं आहे ते घेऊन जगत राहतील आणि काही वेळेस एक दुसऱ्याचं ऐकेल आणि मान्य करेल, हो चल बरोबर आहे, तुझं म्हणणंच बरोबर आहे. म्हणजे हा ह्याचं मान्य करेल किंवा हा ह्याचं मान्य करेल असं काही होईल, पण मान्य करतील किंवा नाही करणार. तर आजही या सूर्याच्या बाबतीत कशी परिस्थिती आहे, तर काही लोकांनी असं म्हटलंय की ठीक आहे, तुम्हाला वाटतंय तो देव नाही ना, तर असू देत, तुमचं तुमच्याकडे, आम्हाला मान्य आहे सूर्य हा देव आहे असं काहींचं म्हणणं आहे. मग काही विज्ञानात म्हणतात ठीक आहे, तुम्हाला वाटतंय सूर्य देव आहे तर तुमचं तुमच्याकडे, आम्हाला माहिती आहे तो हायड्रोजनचे स्फोट होतात तिथे आणि तिथे हा काही देव नाहीये, हा एक तारा आहे, आमचं आमच्याकडे, तुमचं तुमच्याकडे असं. काही म्हणतात नाही तुम्ही आमचं ऐकलंच पाहिजे. म्हणजे विज्ञानवादी काय म्हणतात, तुम्ही आम्ही सांगतो ते ऐकाच. काही पुराणवादी म्हणतात की नाही आम्ही सांगतो ते ऐकाच, सूर्य देवच आहे. काही म्हणतात जाऊ देत, तुम्हाला काय वाटतंय, सूर्य हा देव आहे ना, आम्हाला मान्य आहे, आम्हाला पण मान्य आहे. काय म्हणतात तुम्हाला वाटतंय ना त्याच्यावर स्फोट होतं, बरं आम्हालाही मान्य आहे. तर अशा रीतीने असा गोंधळ आहे जगामध्ये. पण त्या पदार्थाचा निर्णय काय, खरा आहे का खोटा आहे, योग्य आहे का अयोग्य, काहीही माहिती नाही. आणि इतका मोठा गोंधळ हा एकट्या सूर्याविषयी नाही तर जगातला कुठलाही पदार्थ घ्या, कुठलीही क्रिया घ्या आणि कुठलाही विचार घ्या, अख्ख्या जगात हा गोंधळ आहे. म्हणून काय आहे हा जो प्रश्न आहे हा भयानक आहे. काय भयानक असा प्रश्न आहे. अस्ति, काय अस्ति आहे म्हटल्यानंतर काय आहे हा मोठा प्रश्न आहे. आणि काही काही लोकांना त्याच्यात खरं तर घेणं देणंच नाहीये. काही का असताना आपल्याला काय करायचं, आपलं जगतोय ना, आपण जगतोय हे तर खरं आहे ना, हा मग ठीक आहे जगू तिचं काय, रोज आपलं खायचं प्यायचं झोपायचं कामं करायची, इकडे तिकडे फिरायचं, सुख दुःख भोगायचं, मरायचं, त्यात काय एवढं तर खरं आहे ना. ह्याच्या आपल्याकडे काय शोधत बसायचं काय आहे आणि काय नाही आहे. एकदम खेड्यातल्या माणसाला विचारलं की बाबा रे हे लोक मंगळावर काय जीवसृष्टी आहे का नाही शोधत बसले, ते म्हणतील बावळट येते, त्यांना काय काम धंदा नाही, कशाला विनाकारण शोधत बसले मंगळावर काय सृष्टी आहे का नाही. इकडे आमच्या वावराला पाणी द्यायचं राहिले, भाजी काढायची राहिली, त्याचं ते राहिलं बाजूला, हा मंगळावर सृष्टी आहे का नाही शोधत बसतो. तेवढं काम करण्यापेक्षा इकडे वावरात येऊन काम कर, असं पण एखादा म्हणू शकतो, आहे की नाही. आणि जो मंगळावर काय शोध घेतो तो म्हणतात हे बावळट लोक आहेत,
विनाकाराचं वावरात राबत बसलेत, नाही का? तर असा गोंधळ आहे सगळ्या जगामध्ये. अस्तित्व, कशाचं अस्तित्व आहे? तर ह्या सगळ्या गोंधळाचंच अस्तित्व आहे जगामध्ये. जग म्हणजे हा सगळ्यात मोठा गोंधळाचाच विषय मला दिसतोय. आणि मग प्रत्येकजण इथे आपापल्या म्हणण्यानुसार शहाणाच आहे. प्रत्येकाला आपण शहाणच वाटणार आहे. परमार्थ करणाऱ्यांना पण वाटणारच की आपण शहाणे आहोत. त्याच्यातही जे पोट भेद आहे त्यातल्या प्रत्येकाला आपण वाटणार की आपलंच म्हणणं खरं आहे, आपणच शहाणे आहोत. म्हणून हा अस्ति शब्द फारच गमतीशीर आहे ना. असू देत. पण इथे शास्त्रामध्ये, आपण ज्या शास्त्राचा अभ्यास करतो या शास्त्रामध्ये मात्र हा अस्ति काय आहे हे सांगितलेलं आहे. अस्ति काय आहे? अस्ति म्हणजे आहे, जे आहे ते काय आहे हे असं सांगितलेलं आहे. ते कोणाचं स्वरूप आहे हे सांगितलेलं आहे. अस्ति हे जे स्वरूप आहे, अस्ति हा जो अंश आहे हा भगवंताचा अंश आहे असं सांगितलेलं आहे. आहे हे भगवंताचं स्वरूप आहे. काय आहे असा जेव्हा प्रश्न निर्माण झाला तेव्हा वाद झालेला आहे. आहे म्हटलं तर वाद नाहीये, काय आहे म्हटलं की वाद सुरू झालेला आहे. कारण ज्याला जे सुचेल त्याप्रमाणे त्याने सांगितलं हे आहे म्हणून वाद झालेला आहे. म्हणून फक्त आहे म्हटलं तर वाद नाही, पण काय आहे म्हटलं की वाद सुरू झाला, मग गोंधळ सुरू झाला. जसं उदाहरणार्थ तुम्हाला विचारलं कोण आहे, तर असं तुम्ही काय म्हणणार? मी आहे असं एवढं म्हटलं की चालतं. पण मी कोण आहे असं म्हटलं की गोंधळ निर्माण होतो. कारण मी कोण आहे असं म्हटल्यानंतर मग प्रश्न पडतो. एखाद्या अनोळखी घरामध्ये किंवा एखाद्या घराच्या दरवाजामध्ये आपण जाऊन बेल वाजवली आणि त्या दरवाजातून त्या आतल्या माणसाने आवाज दिला की कोण आहे, तर आपण काय सांगतो? मी आहे. मग आता तो पुन्हा विचारतो मी कोण आहे. मग आपल्याला प्रश्न पडतो आता कोण सांगावं आपण, कारण आता त्याला काय सांगावं हा मोठा प्रश्न आहे, नाही का? ज्या घरामध्ये आपण घराच्या बाहेर उभं राहून बेल वाजवतोय त्या घरातल्या माणसाला मी कोण आहे याचं उत्तर जेव्हा द्यायचं असतं तेव्हा फार मोठा प्रश्न निर्माण होतो. कारण त्या घरातल्या माणसाला आपली काय ओळख सांगावी हा मोठा प्रश्न आहे, नाही का? काय सांगावं म्हणजे त्याला, मग काय सांगणार आपण, काय सांगतो आपण त्याला? हा एक भाग म्हणजे प्रश्न निर्माण झाला. दुसरा भाग, आपण एखाद्या कार्यक्रमामध्ये गेलो आणि त्या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत आपण एका माणसाला, एका व्यक्तीला, आपल्या घरातल्या म्हणा कुठल्या व्यक्तीला घेऊन गेलो सोबत. त्या ठिकाणी आपले ओळखीचे अनेक लोक भेटतात आणि त्यांना ते भेटल्यानंतर आपल्याला आपल्यासोबतच्या माणसाची त्यांच्याशी ओळख करून द्यायची. आता ते विचारतात, मग आपल्याला प्रश्न पडतो म्हणजे कोण आहे किंवा काय आहे, हे काय आहे असा प्रश्न पडतो. मग ते विचारतात, मग आपल्याला यांची त्यांना ओळख करून द्यायची असते. हे काय आहे, हा पदार्थ काय आहे हे सांगायचं असतं. मग आपण प्रश्न पडतो आता ह्या लोकांना ह्या व्यक्तीविषयी काय सांगावं. माझ्या बाबतीत फार मोठा गोंधळ होतो. जेव्हा मला लोक घेऊन जातात सोबत चुकून वाकून कुठेतरी, तेव्हा लोकांना प्रश्न पडतो की ह्याची काय ओळख करून द्यावी. मग काय काय लोक म्हणतात, अहो हे फार मोठे आहेत. म्हणजे काय मोठे आहेत म्हणजे काय आहेत नक्की? मग त्याला सांगतो शांत राहायचं, नको सांगू काय बोलू नको, मी मोठा बेटा काही नाही असंच आहे. म्हणजे उदाहरण म्हणून सांगतो, हा मोठा प्रश्न निर्माण होतो. बरं, काही वेळेस जमतं पटकन लगेच सांगता येतं काय म्हणून, आणि समोरच्याला ते त्यातलं मर्म लक्षात येतं का नाही माहित नाही. म्हणजे एखाद्याने जरी सांगितलं तर बरोबर ठीक आहे असू दे असं म्हटलं की आपला गोंधळ होतो, नाही का? म्हणजे आपण जरी एखाद्याला सांगितलं की फार मोठा माणूस आहे आणि त्याला काही एवढं घेणं नसतं, त्याने आपल्याला जस्ट विचारलेलं असतं, मग बरोबर ठीक आहे असू देत म्हटलं की मग आपण काहीच नाही बोलू शकत, नाही का? आणि काही काहींना फारच हौस असते, ते फार खोदून मग असं आहे का, तसं आहे का, असं झालं का, तसं झालं का, मग ते फारच खोदून त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न, नक्की काय आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर बरं ठीक आहे असू देत. म्हणजे हे जे शोधणं आहे हे काही खरंच असतं असं नाहीये काही. म्हणजे हा जो अस्तित्वाचा शोध आहे, अस्तीचा जो शोध आहे, हा शोध काही खरा आहे असं म्हणता येत नाही. हा नुसता टाइमपास आहे. बऱ्याच वेळा नुसता टाइमपासच असतो. अस्तीचा शोध म्हणजे काय, नुसता टाइमपास आहे, फक्त टाइमपास सुरू आहे. तर याचा शोध घेणे म्हटलं की ज्ञान हा विषय येतो. काय होतं? शोध घेणं म्हटलं की ज्ञान असा विषय. लहान मुलं काहीतरी शोधतंय, त्याने ते शोधलं की त्याला त्याचं काय होतं, ते ज्ञान होतं. म्हणजे म्हणून अस्तीनंतर भाती शब्द येतो. खरं तर अस्तीतून भाती आलंय. अस्ती हा शब्द होता तेव्हा भाती नव्हतं. अस्ती संपला विषय, काही अडचण नाही. भाती हा शब्द नाहीच आहे खरा पुढे. पण अस्तीच्या पुढे जर काय अस्ती असं म्हटलं, काय आहे असं म्हटलं, कशाचं अस्तित्व आहे असं म्हटलं की लगेच पुढे प्रश्न येतो, वेगवेगळ्या पद्धतीने त्याची उत्तरं मांडली जातात.
हा प्रश्न आपल्याला अनेक उत्तरं द्यायला कारण होतं. तुम्ही एखादा पदार्थ फक्त आम जनतेमध्ये जर समोर ठेवला की लगेच त्याच्यावर 100 प्रश्न तयार होणार की काय आहे, आणि मग तुम्हाला त्याच्यावर जगाला सांगता येईल की हे काय आहे. आणि मग या जगामध्ये सगळे लोक तुम्ही म्हणतील त्याप्रमाणे ऐकतील असं नसून पुन्हा मागाशी जसे वर्ग पडले की काही म्हणतील हो असं आहे, काही म्हणतील नाहीये. तुम्ही जगामध्ये काहीही फक्त मांडा, त्याच्यावर असे वर्ग तयार होणार. काही तुमचं ऐकतील, काही ऐकणार नाहीत, काही मान्य करतील, काही मान्य करणार नाहीत, काही आज मान्य करतील, काही उद्या मान्य करतील, काही आज मान्य करतील, उद्या मान्य करणार नाहीत, काही आज मान्य करणार नाहीत, उद्या मान्य करतील. काही होईल. तुम्ही आस्तीच्या पुढे काही आणलं की गोंधळ आहे. आस्ती म्हटलं की काय आहे हा प्रश्न जेव्हा निर्माण होतो तेव्हा त्याचं उत्तर शोधण्यासाठी जी धावपळ सुरू असते, जो शोध घेण्यासाठी जी धावपळ सुरू असते, त्याच्यातूनच ह्या भाती शब्दाची उत्पत्ती झालेली आहे खरं तर. पण चुकीचं अस्ति प्रदर्शित झाल्यामुळे, चुकीच्या अस्तीचं प्रतिपादन झाल्यामुळे भाती जो खरा होता तो गायब झालाय. कारण अस्ति म्हटल्यानंतर, आहे म्हटल्यानंतर काय आहे असं म्हटलं तर प्रश्न निर्माण झाला पुढे. का? कारण की काय आहे याचं उत्तर खरं न मिळाल्यामुळे. ब्रह्म आहे, भगवंत आहे, जनार्दन आहे, हे जर उत्तर असतं तर पुढे प्रश्न असता. पण असं नाही आहे. काय आहे म्हटल्यानंतर उत्तर काय आहेत? असे काहीतरी उत्तर आहेत की त्याच्यावर पुढे अनेक प्रश्न तयार झालेत. पुन्हा भगवंत आहे याच्यावर सुद्धा पुढे प्रश्न तयार झालेत. कारण अस्ति म्हटल्यानंतर अस्तित्व म्हटलं तर कशाचं अस्तित्व आहे? अस्तित्व म्हटलं की कशाचं अस्तित्व आहे? अस्तित्व आहे म्हटल्यावर भगवंताचं अस्तित्व आहे असे मानणारे जगात किती आहेत? जगामध्ये कशाचं अस्तित्व आहे? धर्मशास्त्रवाले सुद्धा किंवा परमार्थ करणारे सुद्धा लोक भगवंताचं अस्तित्व मानतात. काय? कशाचं अस्तित्व मानतात? जगामध्ये कशाचं अस्तित्व आहे? जगामध्ये अस्तित्व कशाचं आहे? म्हणजे परमार्थ करणारे सुद्धा जगामध्ये भगवंताचं अस्तित्व मानतात, पण ते मानतात की भगवंताचं अस्तित्व काही ठराविक ठिकाणीच आहे, सगळीकडे नाही. मग त्यांच्या म्हणण्यानुसार भगवंत हा कुठेतरी एकाच ठिकाणी एक देशी आहे. काही म्हणतात की सगळीकडे व्यापक आहे, सगळीकडे व्यापलेला आहे, असं काही लोक म्हणतात. पण ते किती सत्य तेवढं धरतात माहीत नाही, का नुसतं म्हणण्यापुरतं म्हणतात. कारण जग व्यापक आहे असं म्हणून नुसतं जमणार नाही. खरंच तशी त्याची भूमिका असते का किंवा आहे का हे पण पाहायला पाहिजे. तर आहे म्हटल्यानंतर भगवंत आहे असं म्हणून काही उत्तर संपत नाही, म्हणजे तिथे शेवट होत नाही. त्याच्यापुढे प्रश्न तयार होतो, त्याच्यापुढे अनेक प्रश्न तयार होतात, आणि मग त्या सगळ्या प्रश्नांचा शोध घेत राहणे म्हणजे विद्या. त्या सगळ्या प्रश्नांच्या शोधासाठी जी धडपड सुरू असते तेच ज्ञान आहे. मग हे ज्ञान अनेक प्रकारचं आपमतच होणार, कारण की प्रत्येकाला आहे हा जो शब्द आहे तो वेगळ्या रूपाने भासणार आहे. कारण काय आहे असं म्हटल्यानंतर जग आहे, असं आहे, तसं आहे, हे आहे, ते आहे, असे जे प्रश्न, असे जे उत्तरं मिळत गेले त्याच्यातून परत प्रश्न तयार होत गेले, आणि म्हणून हे जग कधीही थांबणार नाही. सगळेजण शोधत राहणार काय आहे. शोधत राहा, शोधत राहा, शोधत राहा. शोध संपतच नाही. शोध कधीही संपत नाही. शोध कधीही संपणार नाही. सृष्टी संपते, सृष्टीचा नायनाट होतो. अख्ख्या सृष्टीचा नायनाट होईल का नाही ते जाऊ देत, आपला नायनाट होत नक्की आहे. म्हणजे आपण संपणार हे नक्की आहे. म्हणजे आपण संपू पण शोध संपणार नाही. काय आहे याचा शोध घेण्यामध्ये आपण संपणार आहोत, पण हा शोध संपणार नाही. ज्या वाटेने आपण निघालो त्या वाटेने हा शोध संपणार नाही. अशा वाटेने गेलं पाहिजे की ज्या वाटेने गेल्यानंतर हा शोध संपणार, हा शोध राहणार नाही. शोध संपेल अशी वाट धरा, पण शोध संपेल अशी वाट सापडत नाही. तर भाती म्हणजे ज्ञान. भाती म्हणजे काय? ज्ञान. भाती म्हणजे प्रकाश, भाती म्हणजे विद्या, भाती म्हणजे जाणीव, भाती म्हणजे कळणं. कळणं. मग सगळेजण म्हणतात मला कळतंय, म्हणजे सगळ्यांकडे भाती आहे, सगळ्यांकडे प्रकाश आहे, सगळ्यांना वाटतंय, मुंगीला सुद्धा वाटतं मला कळतंय. पण काय कळतंय हा मोठा प्रश्न आहे. सगळ्यांना वाटतंय कळतंय, पण काय कळतंय?
सगळ्यांना समान थोडीच कळतंय, सगळ्यांना समान कळत नाही, सगळ्यांना सारखंच कळत नाहीये. मग जे कळतंय त्या कळण्यामध्ये लोक जास्तीत जास्त कसं कळून घेता येईल याचा प्रयत्न करतात. सखोल 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 कसं कळता येईल, कसं कळेल, कसं कळून घेता येईल याचा विचार करतात, यासाठी धडपड करतात, यासाठी प्रयत्न करतात. मग ते कुठलंही अस्तित्व असू देत, कशाचंही अस्तित्व असू देत, कुठलीही क्रिया, कुठलेही विचार, कुठलेही पदार्थ, लोक त्यामध्ये कळून घेण्याचा सखोल 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 प्रयत्न करतात. आणि जितकं ते सखोल जाणून घेण्याचा प्रयत्न करतायत, कळून घेण्याचा प्रयत्न करतात, तितकी त्यांची भाती प्रगट होते, तितका त्यांचा प्रकाश प्रगट होतो, तितके ते श्रेष्ठ श्रेष्ठ ठरत चालतात. आणि मग आपण म्हणतो फार मोठा मनुष्य, त्याला फार कळतं, त्याला फार कळतं, फार हुशार आहे. आणि मग दुसरा एखादा येतो त्याला एकदम साधारण प्रश्न विचारतो, त्याला उत्तर येत नाही, म्हणतो त्याला काय कळतंय, त्याला साधं हे उत्तर आहे ना, त्याला काय कळतंय, नाही का? कळत असेल त्याच्या घरी, मला काय करायचं तसं, अशी परिस्थिती आहे. त्याला हे कळा ना, ह्याच्यात काय त्याला कळत असेल मग, नाही का? म्हणजे त्याचं कळणं जे आहे, हे कळणं सगळे लोक मान्य करणार नाहीये. म्हणजे कळण्यामध्ये सुद्धा पुढे काय झाला, गोंधळ. आधी पदार्थ जो आहे, हा पदार्थ काय आहे याच्यात गोंधळ, आणि म्हणजेच त्या पदार्थाच्या कळण्यातलाच तो गोंधळ आहे. अख्ख्या जगतभर आपण हे जे पदार्थ आहेत, हे जे विचार आहेत, ह्या ज्या क्रिया आहेत, ह्या कळण्यासाठी प्रयत्न करून घेणे हा एक भाग आहे. आणि आपला पण ठरवून घेणे की काय आपल्याला माहिती आहे आणि तसं जगणे हा दुसरा भाग आहे. काही लोकांनी तर ठरवलेलंच असतं, हे असं आहे, ते साचा त्यांनी ठरवलेलं आहे की हे असं आहे, हे म्हणजे असं, हे म्हणजे असं, बस आता आपल्याला कळलेलं आहे, आता फक्त ह्याच्यात जगायचं आहे. याला याला चांगलं चांगलं म्हणतात, याला याला वाईट वाईट म्हणतात, ह्याला पाप म्हणतात, ह्याला पुण्य म्हणतात, हा धर्म आहे, हा अधर्म आहे, आता आपण फक्त ह्याच्यात जगत राहायचे, बस एवढंच. असं करत करत म्हणतात. म्हणजे काही लोक त्यांना जे कळलेलं आहे ते संपलं, तेवढंच आहे असं समजून फक्त आता त्याच्यात गुजराण करत राहतात, म्हणजे फक्त त्याच्यात जगत राहतात, त्याच्यापलीकडे काही करत नाही. आणि त्याच्यामध्ये कोणी जर धक्का लावला ते मध्ये जा, तू शांत बस, तुला काही कळत नाही, आम्हाला कळते, आम्हाला माहिती आहे काय आहे. म्हणजे एखाद्याला जर म्हटलं, अरे बाबा रे, तू हे जे जगतोय ते काही योग्य नाहीये, कुठलं तू घर, बायको, मुलं, नोकरी, चाकरी हे सगळ्यामध्ये नादी लागला, त्यापेक्षा देवाच्या नादी लाग, देव शोध, असं जर म्हटलं तर ते अरे हे सगळं देवाच्याच कृपेने चाललंय, असं त्याचा जर समजा कॉन्सेप्ट असेल. हे सगळं सुरू आहे कशामुळे, हे सगळं देवाच्या कृपेने सुरू आहे, बायको असते, मुलं असतात, आणि सगळ्यांचं आपल्याला व्यवस्थित नीटनेटकी व्यवस्था करणं, आणि हे सगळं असं असं काहीतरी ठरवलेलं असतं. ते कसं ठरवलं, काय ठरवलं, त्याला बरेच कारण असतात. पण त्याने ते जर एकदम फिक्स बसवलेलं असेल तर ते म्हणतात, तुम्ही सगळं सांगताय, सगळं मला पटतंय, पण आमचं बरोबर चाललेलं आहे, आम्ही बरोबर ह्या दिशेने असं असं करायचं आहे. एक उदाहरण आहे, असं जगामधले प्रत्येकाने असं काहीतरी एक साचा ठरवून घेतलेला असतो, आणि त्या साच्याच्या थोडंसं इकडे तिकडे सरकतात ते, पण नंतर मात्र ते मरेपर्यंत. काही लोकांनी असं ठरवलं की नाही, हे असं केलं म्हणजे मुक्तच होणार आहे, आपण असं केलं की आपण काय होणार, मुक्त होणार, असं कोणीतरी सांगितलेलं असतं. अभ्यास करणारे, ज्यांनी या सगळ्याचा अभ्यास केला, त्यातले प्रत्येकाने आपापली मतं मांडून ठेवलेत, पुस्तकांमध्ये लिहून ठेवलेत, किंवा परंपरेने याचं त्याला त्याचं त्याला असं सांगत सांगत आपल्यापर्यंत आलेलं आहे. मग त्यानुसार काही लोक ठरवून घेतात की असं केलं म्हणजे असं होणार आहे. काही म्हणतात नाही, गोरगरिबांची सेवा करा म्हणजे भगवंत मिळणार आहे. आता गोरगरिबांची सेवा करा म्हणजे भगवंत मिळणार आहे, हा एक वाक्य जे झालं, हा जो विचार झाला, हा विचार धरून, हे ज्ञान घेऊन, ही विद्या घेऊन ते लोक आयुष्यभर जगतात. मग तुम्ही त्याला कितीही शिकवा, काही तो ऐकणारच नाही. तो ऐकल्यासारखं फक्त दाखवतो, पण त्याने आतमध्ये ठरवलेलं असते, किती सांगितलं तरी आपण इकडून ऐकायचं, इकडून सोडून द्यायचं. आपलं हेतू काय, फक्त गोरगरिबांची सेवा करणे. उदाहरण म्हणून असं प्रत्येकाने काही ना काही ठरवलेलं आहे की आपलं घर, प्रपंच हे व्यवस्थित केलं म्हणजे आपण बरोबर पोचतो, गोरगरिबांची सेवा केली म्हणजे बरोबर पोचतो, तीर्थयात्रा केली, अमकं केलं तमकं केलं, असं काहीतरी प्रत्येकाने ठरवलंय, ते केलं म्हणजे आपण बरोबर असं असं होतं. असं ठरवून प्रत्येकाने आपला शेवट गाठेपर्यंत जगायचं निश्चित केलेलं आहे, आणि त्याप्रमाणे सगळेजण जगतायत. विनाकारण जर आपण हे आपले जे साचा ठरला त्याच्यामध्ये काहीतरी दुसरं घुसवलं, डोक्याला त्रास वाढला, म्हणून लोक घाबरतात. कारण त्यांनी काय होतं, कुठलंही ज्ञान घ्यायचं म्हटलं की त्रास होत असतो. कुठलंही ज्ञान घ्यायचं असलं तर काय होतं, त्रास होतो. कारण ज्ञान घ्यायचं म्हटल्यानंतर काय होतं, तेवढे कष्ट करावे लागतात.
आता ज्ञान घेऊन म्हणजे ते शिकून पुन्हा त्याच्यात अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांची संख्या फार कमी असते व्यवहारात सुद्धा. एका विशिष्ट ह्याच्यापर्यंत ज्ञान घेतलं की त्याच्यानंतर त्यांना जर म्हटलं तर ह्याच्यात तू अजून ज्ञान घे, अजून घे, अजून घे, अजून घे, ते अंमलात आण, तर तो म्हणतो नको बस, मग थांबा, वाटतं नको, वाटतं त्याच्या पुढे नको. जसं तरुण मुलींना, स्त्रियांना जर म्हटलं की तुम्ही अजून चांगले चांगले पदार्थ कसे करता येईल हे शिका, तर ते शिकतात पटकन. पण एखाद्या म्हाताऱ्या स्त्रीला जर सांगितलं तू आता जरा नवीन पदार्थ कसे बनवायचे शिक, तर ती शिकत नाही. ती म्हणते तुझं ज्ञान जाऊ दे खड्ड्यात, हा मला काही नको, नाही का. तरुण मुलीला जर सांगितलं तर पास्ता कसा बनवायचा तर ती शिकल, आहे की नाही. पास्ता कसा बनवायचा हे तरुण मुलीला जर शिकायला सांगितलं ती आपोआप शिकेल. पण म्हाताऱ्या स्त्रीला म्हटलं तू आता पास्ता कसा बनवायचा शिक, तर ती शिकेल का नाही याची शंका आपल्याला नक्कीच आहे. म्हणजे 90% स्त्रिया तर नाहीच शिकणार, 10% कदाचित शिकतील सुद्धा. म्हणजे हा जो पदार्थांविषयी आपण करून घेतलेला समज आहे, त्याचं जे आपलं ज्ञान आहे, पदार्थ, विचार, क्रिया यांच्याविषयी जे आपलं ज्ञान आहे, हे ज्ञान आपण काय केलेलं आहे, आपलं ठरवून घेतलेलं आहे. त्याच्यापेक्षा इकडं तिकडं झालं की आपला गोंधळ होतो. ज्ञान म्हणजे काय, आपण ठरवून घेतलंय, त्याच्यात इकडं तिकडं काहीतरी झालं की आपला गोंधळ होणार आहे, अस्वस्थता, अशांतता तयार होते. म्हणून लोक म्हणतात नको डोक्याला त्रास, जसं आहे तेवढंच आहे, बरं आहे. व्यवहारातही असं आहे, परमार्थात सुद्धा असंच आहे. म्हणून भाती किंवा ज्ञान, जाणीव, कळणं हे जे आहे हे काय आहे, कसलं आहे, कशाचं आहे, हा प्रश्न गेला लांब. आता जे काही मानलं पिढ्यानपिढ्या पूर्वापार परंपरेने अनंत सृष्ट्या आपण जे काही ज्ञान सहज कळत नकळतपणे घेत आलो, ते ज्ञान आपल्या आतमध्ये आहे. त्या ज्ञानाला धरून आपण जगतोय. हे काही आजचंच नाही आपल्याकडे. आपल्याकडे जे काही ज्ञान आहे हे ज्ञान आजचंच आहे असं नाही. अनंत जन्मांचं साठा आपल्या चित्तामध्ये आहे. त्याला धरून आपण जगत असतो आणि त्याला धरून हे बरोबर, हे चुकीचं, हे चांगलं, हे वाईट ठरवत जातो. अधिक आत्ताची जी परिस्थिती याला पण धरून हे चांगलं, हे वाईट, हे असं, हे तसं, हे आपण ठरवत जातो. त्याच्यातलंही जे आपल्याला मान्य आहे तेच आपण ऍक्सेप्ट करतो. जे आपल्याला मान्य नाही ते चुकीचं आहे, मग त्याच्यापासून तसं घडलं तर दुःख आहे. जे आपल्याला मान्य आहे ते बरोबर आहे, मग त्याच्यापासून सुख आहे. म्हणून सुख आणि दुःख, चांगलं आणि वाईट, पाप आणि पुण्य याच्यापासून तयार होतं. आणि हे सगळं जे आहे हे आपण करून घेतलेलं आहे, आपण ठरवून बसलेलो आहे. आज नव्हे, अनंत जन्मांपासून आपण हे करत आलो. हे कधीपासून केले, आज केलेल्या गोष्टी नाही, त्या अनंत जन्मापासून आपण हे करत आलोय. म्हणून मी तुम्हाला काही जरी सांगितलं तुम्ही लगेच ते ऐकणार, ते लगेच कळून घेणार नाहीये. पुन्हा 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 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष असं ऐकल्यानंतर कदाचित आता ऐकतोयच असं वाटतं एखादा माणूस, आता हा ऐकतोच असं वाटतं. आणि त्याच्यानंतर जर जरी त्याची बॉर्डर लाईन असते, कुठंतरी त्याची एक मर्यादा रेषा असते. त्याला जर आपण थोडंसं ओलांडलं सांगणाऱ्याने, तो म्हणतो अरे हा माणूस काही गडबड दिसते, ह्याला काही माहित नाही दिसत आहे, म्हणजे केलं सगळं, काहीतरी चुकीचं चाललंय असं वाटतं. म्हणजे ज्ञानामध्ये, कळून घेण्यामध्ये किती गोंधळ आहे. कळून घेण्यामध्ये प्रचंड गोंधळ आहे. कळून घेणे काय आहे नक्की, आता जे आहे त्याच्यातही कळून घेण्यात गोंधळ आहे. बरं, सृष्टी अशी आहे, कशी आहे, गंधर्व दुर्ग. कशी आहे, गंधर्व दुर्ग म्हणजे भासलेले पदार्थ आहे. कसं, आकाशामध्ये जेव्हा सर्वत्र ढग येतात, तुम्ही जर ढगांकडे बघितलं तर तुम्हाला वेगवेगळे आकार दिसतात. आता ते वेगवेगळे जे आकार आहेत हे काय आहेत असा प्रश्न आला आणि तुम्ही 4-5 लोक मिळून शोधताय, तर काय दिसतं, सगळ्यांना सारखं नाही दिसत, सगळ्यांना वेगवेगळं दिसतं. कोणाला तरी रथ दिसतो, कोणाला हत्ती दिसतात, कोणाला राजा दिसतो, कोणाला परी दिसते, कोणाला राक्षस दिसतो, कोणाला काहीच दिसत नाही, ते म्हणतात काहीच नाही, कापूस दिसतोय. अशा रीतीने त्याच्याकडे बघितल्यानंतर काय आहे असा मोठा प्रश्न पडतो. आणि मग त्याच्यात जर 2-3 लोकांची मतं जुळलीच आणि त्यांना दिसलं, सगळ्यांनाच तिथं रथ दिसला, मग त्यांच्यामध्ये भांडण होतंय की हा रथ किती चाकांचा आहे, ह्याला किती घोडे आहेत. पुढं आता अजून डिटेलिंग मध्ये जातो. ते डिटेल म्हणजे अजून त्याचा शोध पुढे जातो. रथ दिसला एवढं बरं होतं, एकाला नाही दिसला, एकाला दिसला, अडचण नव्हती. आता दोघांना दिसला तर अडचण आली ना. दोघांना दिसली तेव्हा प्रश्न आला की मग रथ कसला आहे, रथाला चाकं कशी आहेत, ती चाकाला सोनं आहे का नाहीये, अजून प्रश्न तयार होणार.
रथाची उंची किती, लांबी किती, रुंदी किती, रथात माणूस बसलाय का नाही बसलाय, त्याला 4 घोडे लावलेत का 8 घोडे लावलेत का 2च लावलेत, रथाला वर काही लावलंय का नाही छत्री वगैरे, त्या छत्रीला वर झेंडा लावलाय का नाही, झेंड्याला परत काहीतरी चित्र आहे का नाही, त्या चित्रामध्ये कुठलं चित्र आहे, म्हणजे आलं की नाही अडचण. मग किती वाढत गेलं ते. आणि मग हे सगळ्यांचंच जुळत गेलं तर अजून 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 शोध लागतो. तसं हे जग आहे. पृथ्वी नावाचा एक साधा ग्रह आहे. ह्या पृथ्वी नावाच्या ग्रहालाच पूर्णपणे अजून शोधू शकलेले नाहीत. काय ह्याचं डायमीटर वगैरे जरी शोधलं असतं, ह्या पृथ्वीच्या पोटात कुठं कुठं काय अजून सापडू शकत नाही, अजूनपर्यंत सापडलेलं नाही. पृथ्वीच्या पोटातलं सगळं अजून काही धड सापडलं नाही. असं म्हणतात की हा जो समुद्र आहे, पृथ्वीवर असलेला एक भाग, काय पृथ्वीवर असलेला समुद्र हा एक भाग आहे. त्या समुद्राला मंथन करून म्हणजे त्याचा सगळा छडा लावून देवांनी आणि असुरांनी अमृत शोधलं होतं. अमृत अधिक नुसतं अमृत नाही, त्याच्यामध्ये विष शोधलं, अजून वेगवेगळ्या प्रकारचे रत्न सापडले, बरंच काय 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 सापडलं त्यांना. आणि ते काही भाग होते, थोडंसं सापडलं त्यांना. नुसता ह्या पृथ्वीच्या एका समुद्राचा एवढा शोध घेऊन त्यांना एवढे सापडले. आता तिथं गेले तो इतिहास समज आले. ते आताच्या लोकांना म्हटलंय समुद्र मंथन करा तर ते करू शकत नाही. डिस्कव्हरी चॅनलवाले थकून गेले शोधून शोधून, अजून त्यांचं काय पूर्ण व्हाय ना शोध की आता बास संपले सगळं, नाही त्यांचं चालूच आहे शोधणं, नाही का. तर किती आहे आणि काय आहे याचा शोध अजून, त्याला जेव्हा तुम्ही शोधत जाणार, शोधत राहा शोधत राहा शोधत राहा, वाढत मारणार आपण, पण हा शोध संपत नाही. म्हणजे हे जाणणं संपत नाही, जाणण्याचा शेवट नाही. जाणण्याचा काय शेवट नाही. काय काय जाणायचंय, जाणीव जी आहे, जाणीव कशाची, भाती जी आहे ती कशाची, ज्ञान जे आहे ते कशाचं, याचा शेवट नाही. मोराच्या पिसाऱ्याला किती डोळे आहेत हे जसं शोधत बसणं म्हणजे मूर्खपणा असतो. किती आहेत हे शोधत बसणं म्हणजे फारच कठीण असतं. कारण जेव्हा तुम्ही मोजायला जाल तेव्हा तो पिसारा फुललेला जरी असला तर पुढच्या क्षणाला तो बंद करू शकतो, आणि तुमची सगळं मोजलेलं सगळं पाणी फिरतं, आणि परत पिसारा त्याने फुलवला की परत मोजायला लागला तर परत कधीतरी बंद करतो. असा हा जगाचा खेळ आहे. तुम्ही शोधत राहा. तुम्ही शोधायला लागले, तुम्हाला वाटतं तर शोधलं आणि लगेच काहीतरी गडबड होते आणि सगळं पाण्यात जातं. मग परत शोधा, मग परत गडबड होते, मग परत शोधा. मग असं करत करत मग आपण जर ते लिहून ठेवलेलं असेल बरोबर आकड्याने, हा बरोबर ह्या रेषेपर्यंत 4 डोळे होते, इथं 5 होते, इकडं 6 होते, असं करत करत काहीतरी केलं असं आपल्या डाटाबेस तयार होतो. आपल्याकडे काहीतरी तयार असतं माहिती, आणि मग ती आपण पुढच्या ह्याला वापरत जातो. आणि तोपर्यंत तो मोर मरून जातो, आहे की नाही, नाही तर आपणच मरून जातो. म्हणजे तो पदार्थ न त्या पदार्थाला गती आहे स्वतःची. ज्याच्यावर आपण निर्णय करायचा विचार केला होता, ज्याचा निर्णय लावायचा विचार केला तर हा पदार्थ काय आहे, एक तर तो पदार्थ संपतो, नाहीतर आपणच संपतो, असं काहीतरी होतं. हा माणूस काय, याचा छडा लावायचा, एक मोठा चोर आहे. आता त्याचा छडाच लावायचा ठरला की हा चोर कसा आहे आणि चोर केवढा आहे, नक्की काय काय चोरतो, नक्की काय काय चोरलंय, असा न्यायाधीशाने आणि वकिलांनी आणि जगाने विचार केला, याचा शोध लावायचा. आणि त्याच्यावर अभ्यास सुरू झाला, त्याच्यावर केसेस सुरू झाले. अभ्यास म्हणजे केस, त्याच्यावर केस. मग आता सगळे कामाला लागले, पोलीस, वकील, न्यायाधीश, जनता, प्रेसवाले, हे सगळे त्याच्या पाठीमागे धावायला लागले. हा कोण आहे, काय आहे, काय, आणि चुकून हा आजाराने मेला. आता शोध. आधी किती गोंधळ सुरू होता, ज्या पदार्थाचा शोध चालू होतो पदार्थच संपला, नाही का. आणि काही वेळेस जो शोधत असतो तो संपतं मग सगळं. आता काय करणार. तर अशी गंमत आहे. जाणणं जे आहे, शोधणं जे आहे, ज्ञान जे आहे, हे असं गोंधळात घालणार आहे. म्हणून असं म्हणतात की ज्या दिवशी तुमचे सगळे शोध बंद होतील, जाणीव ज्या दिवशी बंद होईल, जाणण्याचा विषय संपेल, त्या दिवशी काहीतरी खरं. जिथपर्यंत जाणावं वाटतंय, जिथपर्यंत जाणीव कळून घ्यावं वाटतंय, काहीतरी जाणावं असं वाटतं, तिथपर्यंत काही खरं नाही. काहीतरी कळून घ्यायचंय. गप्प नाही बसू जाऊ शकत आपण. आपल्याला गप्प बसताच येणार नाही. प्रत्येक क्षणाला आपल्याला असं वाटतं काहीतरी कळून घेतलं पाहिजे. आता काय, आपला विषय तर जाणण्याचा बदलतच जातोय, आपला काही विषय समान राहतच नाही. मुळात जिथे जाणायचं बंदच करायचंय अशी परिस्थिती यायला पाहिजे होती, तर आपलं होतंय काय, आपलं कमीत कमी एका पदार्थावर सुद्धा आपण लक्ष देऊन राहत नाही की हे जाणायचंय. म्हणजे उदाहरणार्थ
भगवंत जाणायचं आहे. मग भगवंत जाणायचं याच्यावरही आपलं लक्ष राहत नाही, आपलं सारखंच इकडे तिकडे इकडे तिकडे जाणत बसतोय आपण. कारण भगवंत जाणायला जरी निघाला तर त्याच्या वाटेमध्ये इतकं काय 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 सापडतं की मग तिकडेच अडकून जातो. म्हणजे विठ्ठलाचा शोध घ्यायला गेलो आणि कळलं की विठ्ठल कुठं आहे, पंढरपुरात आहे. मग विठ्ठल पंढरपुरात आहे म्हटल्यानंतर हा पंढरपूरला गेला तर तिथं चंद्रभागा सापडली. मग बसला चंद्रभागाच्या वाळवंटात खडे मोजायला. विठ्ठल तिकडे बाजूला, हा चंद्रभागेत न्हायला बसला. मग चंद्रभागेत न्हाल्यानंतर किती फायदा होता त्याचा शोध घ्यायला लागला. विठ्ठल गेला, हा विठ्ठलाच्या जर चरणावर डोकं ठेवील तर काय चंद्रभागेत न्हावून करायची गरज आहे, नाही का. विठ्ठलाची कृपा झाली तर चंद्रभागेत न्हाला नाही तरी काय फरक पडेल. पण हा तिथे जातून काय म्हणतो, नाही पाप व्हायचं असेल तर कुठे जायला लागेल, चंद्रभागेत जायला. विठ्ठलाकडे गेलं तर पाप नाही जायचं का. म्हणजे फसला का नाही, डायव्हर्शन आहे ते, फसवला त्याला, बाजूला काढला त्याला. चंद्रभागेचं मी काही अवहेलना करतोय असं नाही म्हणत आहे, पण कसं एखाद्या पदार्थाकडे आपण निघालं तर आपण कसं डायव्हर्ट होऊ शकतो. मग परत ते सांगणार की नाही, साधू संतांनी सांगितलेलं आहे की भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा. मग त्यांच्या चरणीच्या गंगा आहे त्याच्यामुळे मग आपल्याला त्यांच्या चरणाला लागलंच पाहिजे. पण त्याच्या चरणीच्या गंगा आहे म्हणून त्याच्याकडेच जा, ह्यांच्याकडे कशाला जातो, त्या सुद्धा त्याच्या चरणावर आहेत, मग तू ह्यांच्या चरणाला कशाला जातोस, नाही का, असं म्हटलं तर. पण तसं नाही पटत, तसं होत नाही. तर आपण एखाद्या पदार्थाकडे, एखाद्या वस्तूकडे जेव्हा शोध या भूमिकेतून जातो तेव्हा त्या पदार्थावरच आपण राहू असं नाही. तो पदार्थ जो आहे, तो पदार्थ किंवा शोध घेणारा आपण दोघेही राहूच असं नाही. कोणीतरी संपून जाणार. शोध हा संपतो केव्हा, दोन्हीपैकी एक संपला की शोध संपतो. आणि जिथपर्यंत दोघींपैकी कोणी संपत नाही, दोघं असतात तिथपर्यंत शोध चाललाय असं वाटतं. शोध संपत नाही, शोध असा संपत नाही. दोघं असले तर शोध संपत नाही, एक गेला तर शोध संपतो काय, दोन्हीपैकी एक गेला तर शोध संपतो काय, संपत नाही, बंद पडतो. म्हणजे दोघे आहेत तोपर्यंत शोध संपत नाही, आणि दोघांपैकी एक गेला तरी शोध संपत नाही, म्हणजे शोध कधीच संपत नाही. म्हणजे कळणं, कळून घेणं, ज्ञान हे कधीही संपत नाही. कितीही कळून घ्या, म्हाताऱ्याला विचारा, नाही तर तरण्याला विचारा, नाही तर जन्माला आलेल्याला विचारा, सगळ्यांना शोध करतच राहणे आहे. रात्रंदिवस शोधत राहायचे. काय 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 कसं आहे, सगळं शोधत राहायचं, संपणार नाही. म्हणजे हा जो शोध आहे, हा शोध ज्याचा घेतो, ज्या पदार्थाचा शोध घेतो, त्या पदार्थाचं ज्ञान करून घेतो, ज्या पदार्थाचं ज्ञान करून घेतो, त्या पदार्थाचं ज्ञान हे अंग आहे का, हा विषय माहित नाही. ज्याचा शोध घेतो, ज्या पदार्थाचा शोध घेतो, त्या पदार्थाचं ते अंग आहे का, ज्ञान हे त्याचं अंग आहे का, हे माहित नाही. म्हणजे तो पदार्थ जड आहे का, ज्याचा शोध घेतो तो पदार्थ जड आहे का, हे कळलं पाहिजे. तो जर पदार्थ जड आहे हे कळलं तर त्या पदार्थाचं ज्ञान करून घ्यायचं नाही, तो पदार्थ काही कामाचा नाही. म्हणजे जडाला जर व्यावृत्त केलं नाही तर भातीकडे येऊ शकत नाही. भातीकडे कसं जायला लागतं, खरी भाती काय आहे, म्हणजे खरं कळणं काय, खरी जाणीव काय. खरी जाणीव अशी आहे, खरी जाणीवकडे जायचं असेल तर जडाची व्यावृत्ती, असताची व्यावृत्ती, सत म्हणवाली सुट, आणि जडाची या समाप्ती चिद्रूप आहे. चिद्रूपता म्हणजे भाती. जड जो आहे, आता हा जड काय प्रकार आहे, हा जड जो आहे, आपण ज्याचा शोध घेतो तो जड आहे काय ठरवत जायचं आणि काट मारत जायचं त्याच्यावर. एकदा का जड ठरला की त्याचा शोध नाही, जड ठरला की शोध नाही. लोक जड हे कळतं पण तरी शोधत बसतात. एकदा का मृगजळ आहे कळलं की त्याच्यापासून पाणी पिऊन तहान भागवण्याची इच्छा नसेल, असू देत, मृगजळ असलं तर काय फरक नाही पडत, असू देत, छान वाटतं, बरं. इंद्रधनुष्य आकाशात असू देत, पण इंद्रधनुष्याला बाण लावून हरिण मारण्याचा प्रताप कोणी करू नये, नाही का. पण इंद्रधनुष्य असलेलं असू देत, बरं आहे, छान दिसतंय, उलट बरं वाटतंय की नाही, एकदम छान वाटतं. तसं जड पदार्थ जगात असू देत, पण जड पदार्थापासून जो आपण हेतू आपला जो आहे तो पहिला बंद करायला पाहिजे. लोक तसं करतात, जड पदार्थाचा शोध घेत बसलेत. तर काय शोधतायत, जड. चेतन पदार्थाला शोधत, जड पदार्थ शोधतायत. जड पदार्थाच्या शोधण्यात धन्यता वाटते, कळत नकळतपणे. सगळ्यात मनुष्य पहिल्यांदा जो शोधतो तो काय शोधतो, एखादा मनुष्य दुसऱ्या माणसाला शोधतो तेव्हा काय शोधतो, पहिल्यांदा
म्हणजे त्याचं ज्ञान करून घेतो, तेव्हा काय करतो आपण? जर एखाद्या माणसाचं ज्ञान करून घ्यायचं ठरवलं, ज्ञान म्हणजे त्याची जाणीव, त्याला कळून घ्यायचं ठरवलं, तर आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करतो? त्याला विचारतो तू कोण आहेस. बरोबर आहे, आपण त्याला पहिला प्रश्न विचारतो तू कोण आहे. मग आपल्याला काय अपेक्षित असतं? त्याचं नाव काय, म्हणजे त्याच्या स्थूल शरीराला दिलेलं नाव काय, मग त्याचं आडनाव काय, म्हणजे तो कुठल्या ह्या जड फॅमिलीतला आहे. कारण त्याचं जे स्थूल शरीर आहे हे स्थूल शरीर कुठल्या वर्णाचं आहे, ब्राह्मण आहे का क्षत्रिय आहे, किंवा तो स्त्री आहे का पुरुष आहे, एवढीच आपली काय दृष्टी. आणि हे सगळं काय ज्याला आपण शोधतोय, ज्याची आपण ओळख करून घेतोय, तो अख्खा पदार्थ काय जड आहे. आणि जगातली जास्तीत जास्त माणसं ह्याच्याच नादी लागले, त्याला शोधण्यात, त्याचाच अभ्यास करण्याच्या नादात आहेत. शहाणा थोडासा असला मनुष्य की तो म्हणतो जाऊ दे, त्या माणसाकडे नाही बघा, त्याचं मन बघू, काय जाणायचा प्रयत्न करतो. शहाणी माणसं दुसऱ्या शरीरामध्ये शरीर म्हणून बघत नाही, त्याचं काय बघतात? मन बघतात का नाही. पण ही कोण असतात? नाही, ही शहाणी माणसं असतात ह्यांच्यात. पण जास्तीत जास्त वर्ग कसा आहे? स्थूल म्हणजे जडाची व्यावृत्ती करतायत का ते, जडाची समाप्ती करतायत का ते, त्या जडापासून ते दूर जातायत का, त्या जडाच्या ज्ञानामध्येच त्यांना धन्यता वाटते. मोठा वर्ग आहे हा. कमी वर्ग असा आहे की जो म्हणतो नाही हे स्थूल शरीर जाऊ, त्याच्या आतमध्ये मन, त्या मनाकडे बघूया. काय म्हणतात? मन नको, बुद्धी. आता ह्याच्यातही मोठा गोंधळ आहे. काय म्हणतात? मन नको, काय बघायचं? बुद्धी बघायची, बुद्धी बघू त्याच्या एक. काय म्हणतात? चित्त बघू. असं फरक पडत जातो. काही म्हणतात जाऊ दे मन बुद्धी हे काय नको, जीव त्याच्या आतमध्ये गेलं की जीव बघतात. म्हणजे एका जडाची समाप्ती केली जाते. अडकलेत कुठे? स्थूल शरीरावरच अडकलेत, म्हणजे ह्याच्या ज्ञानातच अडकलेत. भाती कुठलं राहिलंय? बाजूला राहिलं भाती म्हणजे ज्ञान जे आहे, जाणीव जे आहे, कळलं जे आहे, हे लांब आहे, लांब कुठेतरी गेलाय. जडाची समाप्ती होत नाहीये तिथे. हे जे भाती सांगण्यात आलेलं, हा जो शब्द आहे हा भाती, आपण जो भाती धरून बसलोय त्याच्यातून त्यात फार फरक आहे. आपलं भाती काय हे लक्षात घ्या, म्हणजे या भातीपर्यंत जाता येईल. आपलं अस्तित्व काय आहे, आपलं अस्थि काय आहे, आणि हे अस्थि काय हे समजून घेतलं पाहिजे. तेव्हा आपण ह्या 3 शब्दांपर्यंत जाणार. तेव्हा ते 3 शब्द ब्रह्म आहे ते लक्षात येणार, किंवा ब्रह्माचं हे 3 अक्षर 3 शब्द आहेत हे लक्षात येणार. तर जड असलेलं शरीर, या जड शरीराला, जड शरीराचं ज्ञान करायचं नाही, किंवा त्याला वाळायचं, त्याला संपवायचं, त्याचा विषय संपला. जडाच्या पुढे मन जर असेल तर मन सुद्धा जड हे कळलं पाहिजे. पण तसं होणार नाही. दुसऱ्याचं जाऊ दे, आपण आपल्याच 2 जड शरीरामध्ये इतके गुरफटलोय की आपल्याला ह्याच्या पलीकडे विचार करायला वेळच नाही. आपल्याला जाग झाल्यापासून झोपेपर्यंत या 2च शरीरांचा आपल्या रात्रंदिवस जाणीव आहे आणि विचार आहे, आणि त्याच शरीराच्या द्वारे होणाऱ्या क्रियांमध्ये गुरफटून गेलोय. दुसऱ्याचं जाऊ दे, आपल्याकडे जरी बघितलं आपण तरी सुद्धा आपलं स्थूल शरीर आणि आपलं सूक्ष्म शरीर म्हणजे मन, त्या मनामध्ये निर्माण होणारे असंख्य विकार, याच्यामध्ये आपण इतके गुरफटलोय की आपल्याला ह्याच्या पलीकडे यांची समाप्ती करावी असा विचारच येत नाही. आपण रात्रंदिवस याचा विचार करतात, रात्रंदिवस. सगळ्यांची परिस्थिती अशी आहे. ह्या जडाची समाप्तीच होत नाही. ह्याला लोकांनी जाळल्यावर समाप्त होणार आहे. या जडाची समाप्ती कोण करणार आहे? आपण या जडाची समाप्ती करणार. लोक जाळतील तेव्हा समाप्त होईल. आता लोक जाळल्यानंतर आपली समाप्ती नाही होणार, ते लोकांसाठी त्याची समाप्ती होईल. पण आपल्यासाठी समाप्ती याची कधी होईल? यमदूत येतील, यमदूत आपल्याला त्याच्यातून काढून घेतील आणि मग आपली समाप्ती होईल. तरी आपण कदाचित जाताना रडत बसू की माझं शरीर खाली राहिलं. पण तू आता म्हणाल तो काय ऐकणार नाही, नाही का? म्हणजे जेव्हा यमदूत येतील तेव्हा आपल्याला याच्यातून बाहेर काढतील, तेव्हा हे जे जड शरीर हे निश्चित पडेल. आता 2 मिनिट जर आपण यमदूताकडून मागून घेतले की जरा बघू देत, तर त्याला आपण रिक्वेस्ट तर नक्कीच करू, काय जरा जाऊ देत परत एकदा तिथं, म्हणजे या शरीरामध्ये पुन्हा एकदा राहू देत, असं आपण त्याला विनंती करूच. तो ऐकणार नाही हा भाग निराळा. पण इतकी ह्या जडाची आपल्याला जाणीव आहे, आपल्यासाठी भाती, आपल्यासाठी हाच प्रकाश डोक्यात पडलाय. आपल्या आतमध्ये हाच प्रकाश आहे की हे जड, आणि ह्याचीच आपल्याला काळजी आणि ह्याचीच आपल्याला सदैव जाणीव की हे
हे मी आहे, ही जाणीव आपल्याला, हे ज्ञान आहे आपलं. आपलं ज्ञान काय आहे? हे मी आहे. आता जास्तीत जास्त वेळ ह्याच्यात जाते आपली. बाकीची उरलेली वेळ कशात जाते? ह्याच्या आतमध्ये जे मन आहे, त्या मनामध्ये निघणारे असंख्य विकार आहे, त्या विकारांमध्ये आपली वेळ जाते. ते सगळं जड आहे, सगळं जड आहे बरं. पण जड असून सुद्धा भयानक आहे. कारण जड असलेली वस्तू आपल्याला गुंतून ठेवत नाही असं कोण म्हटलं? जड असलेली वस्तू गुंतून ठेवत नाही असं वाटतं का काही? असं काही नाही. घर हे जडच आहे पण गुंतून ठेवत. गाडी ही जडच आहे पण गुंतून ठेवत. कितीतरी जगातले पदार्थ जडच असतात पण गुंतून ठेवतात आपल्याला. हे गाव हे जड आहे पण तरी आपल्याला हे गाव गुंतून ठेवतं. जगामध्ये बरेचसे पदार्थ असे जड आहेत पण आपण गुंतून राहतो. तसं स्थूल शरीर सूक्ष्म शरीर हे जड आहे, त्यातले विचार विकार हे सगळे जड आहेत पण ते आपल्याला तिथे गुंतून ठेवतात. रात्रंदिवस आपल्याला त्याचीच काळजी आहे, आपण त्याच्याच विचारात आहोत. अधिक हेच खरं आहे असं आपलं म्हणणं आहे. मला जे कळलं हेच खरं आहे. एखाद्याला विचारलं का हो तुम्ही कोण आहात? ते म्हणतो मी ब्राह्मण आहे. खरंच ब्राह्मण आहे का? 100% मी ब्राह्मण आहे. तुम्ही काही म्हणा मी ब्राह्मणच आहे. कसं काय? कारण माझं नाव जोशी आहे म्हणून मी ब्राह्मण आहे. जोशी कुटुंबात जन्मले म्हणून ब्राह्मण. मग काही शहाणे असतात ते म्हणतात की नाही नाही घरात जन्मला म्हणून जोशी जुडाच होतो. त्याचं मन बघा. हा बरं ठीक आहे, मग मन बघा. त्याचं मन बुद्धी जर जोशी सारखी वागत असेल तर मग हा जोशी आहे. म्हणजे आलं शेवटी परत तिथे. फक्त एक स्टेप वर गेलाय, जरा चांगला आहे. हा विचार जरा चांगला झाला. त्याचं कर्म बघा म्हणजे क्रियेकडे गेले, त्याचे विचार बघा म्हणजे विचाराकडे गेले, आणि तो पदार्थ बघा म्हणजे त्या पदार्थाकडे गेले. 3 गोष्टी तपासणार. आणि शास्त्रात लिहिलेलं आहे त्याच्या कर्मानुसार त्याची विभागणी करा. म्हटल्यानंतर मग तो बरोबर म्हणतो हा जोशीच आहे. मग हा पण म्हटलं बरोबर आहे मी जोशी आहे. माझं ज्ञान काय आहे? मी जोशी आहे. मी असं आहे, मी तसं आहे. तुम्ही म्हणा फक्त मी काय आहे, त्याच्याप्रमाणे तुमचं अख्खं आयुष्य जाणार आहे. तुम्ही ठरवा फक्त काय. तुम्ही स्वतःला नालायक समजा, तुम्ही आरामात जगात नालायक म्हणून जगू शकता. काही तुम्हाला चिंता नाही जगात. तुम्ही ठरवा फक्त मी नालायक आहे. तुम्हाला भीतीच नाही, तुम्ही एकदम शांतपणे जगू शकाल. पण तुम्ही ठरवा की मी एकदम चांगला माणूस आहे. मग आता तुम्ही जगात चांगला माणूस म्हणून जगणार. मग चुकून जरी नालायकपणा काय झाला तर मग रडत बसावं. आणि तुम्ही नालायक म्हणून जगू लागले आणि चुकून चांगलं झालं तर तुमचा सत्कार होईल. अरे अरे काहीतरी चांगलं केलं म्हणून. आणि तुम्ही चांगले म्हणून जगत असाल आणि तुम्ही चुकून काहीतरी नालायकपणा केला तर लोक अख्खे तुम्हाला शिवाय देतील. म्हणून तिला बावळट माणूस आहे, यांनी सगळं वाटवून कोण टाक. आणि नालायकाने चांगलं केलं तर त्याचा सत्कार करते. गंमत आहे का नाही त्यातून? आपण ठरवून घ्यायचं आपण काय आहे. लोक मला म्हणतात महाराज तुम्ही असं केलं, महाराज तुम्ही असं बोलता. तुम्ही नाही असं बोलायला पाहिजे. मग कसं बोलायला पाहिजे म्हणजे काय बोलू नक्की? तूच ठरवलं मी महाराज आहेस. आता मी जर महाराज मला ठरवलं तर मला तसंच जगावं लागणार नाही का? जडच आहे. 2 जडामध्ये इतके गुंतलोय आपण. ह्या 2 जडापासून पहिले बाहेर आहे. दुसरीकडे नाही, ते आपल्याकडे आहेत. आपण हे 2 तर जाऊ दे, ह्याच्याही पेक्षा बाहेरच्या जडात गुंतलोय. हे 2 तर जड, पण जडाची समाप्तीच चित होणार आहे बरं. हे जो भाती शब्द आहे, हा भाती शब्द गाठायचा असेल तर काय करावं लागेल? जडाची समाप्तीच करावी लागते. आणि जडाची समाप्ती करणं यासाठीच आपल्याला प्रयत्न करत राहावं लागेल. भाती म्हणजे प्रकाश, प्रकाश म्हणजे जाणीव, जाणीव म्हणजे कळणं, कळणं म्हणजे ज्ञान, ज्ञान म्हणजे चिद, आणि चिद हे जडाच्या विरुद्ध असतं. मग जड जे आहे हे जड संपवलं पाहिजे. जड म्हणजेच अज्ञान, जड म्हणजेच दुःख. जड जे आहे हे जड, या जडामुळेच आपण अडकलोय. पण काय जड आहे याचा निर्णय न लागल्यामुळे त्या जडामध्ये गुरफटत राहतो. जडाच्या ज्ञानात धन्यता मानतो. जडाच्या ज्ञानात धन्यता मानू नका. जड असू देत. जड हे इंद्रधनुष्याप्रमाणे ठेवा. जड हे मृगजडाप्रमाणे असू देत. जड हे गंधर्व दुर्गाप्रमाणे असू देत. लोक म्हणू देत हा तू कोण आहे? ब्राह्मण आहेस का? हा ब्राह्मण. लोक म्हणते तू नालायक का? हा ठीक आहे नालायक आहे. तुला कळतं चांगला आहे का? हा ठीक आहे चांगला आहे. आकाशात दिसणाऱ्या ढगांच्या आकाराला जसे अनेक नावं आणि विकार देता येतात, त्याचप्रमाणे आपल्या या 2 जडाला अख्ख्या जगाने अनेक वेगवेगळ्या याच्यामध्ये बसू देत. ते काय? गंधर्व दुर्ग आहे. गंधर्व दुर्गासारखे आहे ते. असू देत. कोण आपल्याला काय समजतं याला काही किंमत नाही. आपण आपल्याला काय समजतो याला किंमत आहे. आपण आपल्याला काय समजतो याला नक्कीच किंमत आहे. कारण आपण आपल्याला काय समजतो याच्यानुसार सगळा पुढचा प्रवास आहे. पुढचा प्रवास हा जग आपल्याला काय समजतं यानुसार होणार नाही. पुढचा प्रवास आपण आपल्याला काय समजणार, आपण आपल्यामध्ये काय प्रकाश पाडणार, आपण आपलं काय ज्ञान करून घेणार याच्यानुसार आपला पुढचा प्रवास ठरणार.
आपण जर स्वतःला या जडामधल्या क्रिया, विचार किंवा या कशाला तरी धरून बसून ते जर सिद्ध करत बसलो जगापुढे, तर आपण वेडे आहोत. आपलं अख्खं आयुष्य त्याच्यात जात आहे. बरं, आपलं अख्खं आयुष्य त्याच्यामध्ये जात आहे की आपण हे आहोत. काय आहोत? जे आपण समजतो ते जगाला दाखवतो आपण काय आहोत. जास्तीत जास्त वेळ कशा जाते आपली? आपण हे आहोत, मी चांगला आहे, मी वाईट आहे, किंवा मी असा आहे, मी तसा आहे, मी हे आहे, मी ते आहे. पण हे सगळं कुठं आहे? त्याचं ज्ञान, हे ज्ञान त्याचं कुठे आहे? जडात आहे. जडाला पकडू नये. कधीतरी तो असं म्हणतोय का अख्ख्या जगाला, हे 2 शरीर मी नाही, याच्याशी कुठलेही काही विकार असो त्याचा माझा काही संबंध नाही, मी या 2 शरीराला आधार असलेला, अधिष्ठान असलेला जीव आहे, असं कधीतरी वाटतं. आणि या जीवावर म्हणजे या तिसऱ्या कारण शरीरावर हे 2 शरीर नुसते भासलेले आहेत. मग जसे समुद्रावर लाटा याव्यात, त्या लाटा खोट्या आहेत, समुद्र खरा आहे, तसं जीव खरा आहे, हे बाकीचे लाटा आहेत, त्या फक्त येतात जातात. चांगलं वाईट, सुख दुःख हे येतं आणि जातं, ते काही नाही, ते येतं जातं, त्याचं काही नाही. आकाशामध्ये जसे आभाळ येतं आणि जातं, पण आभाळ खरं नसून आकाश खरं आहे, त्याप्रमाणे जीव खरा आहे, याच्यावर येणारं स्थूल शरीर खरं नाहीये. या जीवावर निर्माण होणारं म्हणजे आकाशामध्ये जसं आभाळ वेगवेगळं तयार होत असतं, येतं आणि जातं, त्याप्रमाणे या जीवावर हे स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर बदलत आहे. हे स्थूल शरीर घेऊन आपण बसलेलो नाही, त्या जीवावर वेगवेगळी स्थूल शरीर तयार झाली. अनंत जन्म आपण अनंत शरीर धारण केली आणि कुठलंही शरीर आता राहिलं नाही. आज हे शरीर आहे, उद्या हे शरीर राहणार नाहीये. म्हणजे हा जो आभाळाचा खेळ आहे, हा आभाळाचा खेळ खरा नाही, आकाश खरं आहे. पण त्या आकाशापर्यंत पोहोचलं पाहिजे. तिथपर्यंत पोचायचं असेल तर पहिल्यांदा हे सोडलं पाहिजे, याची समाप्ती केली पाहिजे, याला वाळलं पाहिजे, ह्याची काय केली पाहिजे? समाप्ती केली पाहिजे. आपण दुसऱ्याच्या या जडाची समाप्ती करण्याच्या नादी लागू नये, आपण आपल्या जडाची समाप्ती करण्याचं नादी लागलं. दुसऱ्याच्या काही जडाची समाप्ती करायची नाही, आपल्याला काय करायची? फक्त आपल्या जडाची समाप्ती करायची. कारण दुसऱ्याचा खेळ आपण हाताळू शकत नाही. आपण जगाच्या नादी लागू नये, आपण फक्त आपल्या जडाच्या समाप्तीचा विचार करावा. म्हणजे आपण जगाच्या ज्ञानाच्या पाठीमागे धावू नये, आपण फक्त आपलं ज्ञान काय, आपली कळणं काय ह्याच्याकडे लक्ष द्यावं. आपल्याला काय कळतं? तर हा जो जीव आहे, या जीवावर जसे 2 शरीर आकाशात येणाऱ्या आभाळाप्रमाणे आहेत, त्याचप्रमाणे हा जीव सुद्धा खरं तर त्या ब्रह्मावर, त्या आभाळाप्रमाणे, म्हणजे स्थूल शरीर सूक्ष्म शरीरावर, सूक्ष्म शरीर जीवावर, जीव शिवावर, शिव ब्रह्मावर. ब्रह्म जे आहे हे त्या आकाशासारखं आहे. पण तिथपर्यंत पोहोचायचं असेल म्हणजे खऱ्या भातीपर्यंत पोहोचायचं असेल, ब्रह्म म्हणजे भाती आहे, ब्रह्म हेच ज्ञान आहे, ज्ञान हे ब्रह्माचं स्वरूप आहे. पण त्याचं स्वरूप न राहता जसं स्फटिकाखाली जास्वंदीचं फूल ठेवलं तर जास्वंदीच्या फुलाचा लाल रंग त्या पांढऱ्या स्फटिकात उतरल्यासारखा वाटतो, त्याप्रमाणे या ब्रह्मावर, या जीवावर, या भगवंतावर हे सगळं जड ठेवल्यामुळे त्या ब्रह्माचा सगळा रंग त्याच्यात उतरल्यासारखा वाटतो. ब्रह्माचा तो रंग आहे, म्हणजे ज्ञान हे ब्रह्माचा रंग आहे, ज्ञान हे ब्रह्माचं अंग आहे. भाती, प्रकाश, जाणीव हे त्या ब्रह्माचं अंग आहे. पण आता ते ह्याच्यामध्ये उतरल्यासारखं वाटतंय आणि म्हणून आपण या जडाच्या नादी लागलोय. आपण जडाच्या ज्ञानाच्या नादी लागलोय. ते जडाचं ज्ञान हे जडाचं ज्ञान नसून ते खरं त्या भगवंताचं प्रतिबिंबित ज्ञान आहे. जसं पांढऱ्या स्फटिकामध्ये जास्वंदीच्या फुलाचा रंग उतरल्यासारखा वाटतो आणि तो स्फटिक लाल वाटतो, त्याप्रमाणे हे जड जे आहे ह्या जडाच्या मध्ये, या सूक्ष्मदेह म्हणजे सूक्ष्मदेह रूपी जडाच्या मध्ये आपण जे गुरफटलोय, आपलं जे लक्ष त्याच्यात गेलंय, त्याच्यातच आपल्याला धन्यता वाटते. ते त्याच्यामध्ये या उतरलेल्या या रंगामुळे आहे. त्याच्यामध्येच आपल्याला कळून घेण्यामध्ये तीच जाणीव आपल्याला खरी वाटते. ती जाणीव खरी नाही, ती जाणीव खरी नाहीये. मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी चांगला आहे, मी वाईट आहे, मी पापी आहे, मी पुण्यवान आहे, हे सगळं जे आहे हे सगळं खोटं आहे. हे ते जडाचं आहे. मी आहे, माझं ज्ञान, मीचं ज्ञान जे आहे ते खरं आहे. हे सगळं जे आहे हे सगळं खरं नाहीये. पण ते खरं वाटतंय, ते ज्ञान खरं वाटतंय. कुठलं ज्ञान खरं वाटतंय? म्हणजे प्रकाश कसला वाटतोय? मी हे स्थूल शरीर आहे, हा प्रकाश आहे, हे ज्ञान आहे, ही भाती आहे, ही खरी वाटते, की जी की खरी नाहीये.
हे संपणार कधी? कोण संपवणार? ह्याला दुसरा कोणी येणार नाहीये संपवायला, आपल्याला संपवायला लागणार आहे. जड सगळं संपलं पाहिजे. याच्यातलं ज्ञान दोन शरीरामध्ये काहीही असू देत, हे आपण नाही, म्हणजे ते ज्ञान आपलं नाहीच आहे. वाटलं तरी सुद्धा, चांगलं वाईट काही वाटो, काही असू देत, काही आपला संबंध नाही त्याशी. खरं तर दिसण्यापुरतं येते. आभाळाला सत्यत्व देणारा मनुष्य शहाणा नसतो, आकाशाला महत्व देणारा मनुष्य शहाणा असतो. आकाश खरं आहे, आभाळ खरं नाही. आभाळ हे येतं आणि जातं. तैसा गुणांचा यावा जावा जो चळे न ढळे पांडवा. गुण सुद्धा नुसते काय आहेत? आभाळासारखेच आहेत. त्याच्यामुळे त्या गुणांपासून निर्माण झालेला सगळा खेळ जड रूप आहे. त्याच्यामुळे त्या गुणांपासून निर्माण झालेला सगळा गोंधळ हा जड रूप आहे. आणि म्हणून त्याच्या ज्ञानामध्ये धन्यता ती काय? पण परिस्थिती अशी आहे की लोक त्याच्यामध्ये धन्यता मानतात. काहींना सत्वात धन्यता वाटते, काहींना रजमध्ये धन्यता वाटते, काहींना तममध्ये धन्यता वाटते. करणार काय? काहीच करू शकत नाही. सगळा प्रपंच असा आहे. इतकी भयानक परिस्थिती खरं तर. हे कोणी शिकू शकत नाही, हे कोणी सांगू शकत नाही, सांगितलं तर कोणी ऐकू शकत नाही. परिस्थिती अशी. कारण तुम्ही जे काही करताय ह्या दोन शरीराला मी समजूनच करताय आणि इथेच वाटोळ आहे. जिथपर्यंत आपण या संसारामध्ये या दोन शरीराला मी समजून काहीही करू तिथपर्यंत हाताला काही लागणार नाही. या दोन शरीराला मी समजून केलेलं सगळं काम आपलं काय? फोल आहे. कारण हे दोन शरीर जड आहे, त्याची समाप्ती केली पाहिजे. दोन शरीराला मी समजून केलेलं तुम्ही किती उत्कृष्ट कार्य असू देत ते तुम्हाला चक्रात गुंतवणार आहे, स्वर्गाला घेऊन जाईल. फक्त दोन शरीराला मी समजून केलेलं चांगलं किंवा वाईट हे दोन्हीही आपल्याला फिरायला लावणार आहे. म्हणून किती मोठा शहाणा माणूस असू दे, परमार्थ करणारा किंवा व्यवहार करणारा, किती शहाणा असो आणि किती मूर्ख असो, दोघंही सारखेच आहेत. फक्त एक संसाराच्या या टोकाला जाईल उत्कृष्ट कर्म करून आणि एक या टोकाला जाईल, एवढाच फरक आहे. पण फिरून परत पासा पलटला की हा इकडे येईल आणि हा इकडे येईल, एवढंच होईल. कारण कुठलीही गोष्ट या संसारामध्ये जास्त टिकत नाही. तुम्ही जास्तीत जास्त वाईटातलं वाईट काम करायचा प्रयत्न करा, तुम्ही जास्त दिवस करू शकणार नाही. चांगल्यातलं चांगलं काम करायचा प्रयत्न करणार, जास्त दिवस टिकू शकत नाही. सृष्टीचं चक्रच असं आहे. तुम्ही सत्वातला सत्वगुणाचा कळस गाठायचा प्रयत्न करणार, तुम्ही कायम राहू शकत नाही, तिथे खाली येणारच आहात. तमगुणाचा कळस गाठा, तिथं कायम राहू शकत नाही, वर येणारच आहात. कारण हे काय चक्र आहे, हा फेरा आहे. मग ह्याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय आहे? याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग ह्या जडाची समाप्ती केली पाहिजे. भाती लक्षात घेतलं तर याच्यातून बाहेर पडू. भाती लक्षात घेतलं नाही तर बाहेर पडणार नाही. भाती म्हणजे ज्ञान. ज्ञान आपण कसलं लक्षात घेतोय? चुकीचं घेतोय. विपरीत ज्ञानच अंधार तयार करतं. विपरीत ज्ञान, चुकीचं ज्ञान ते स्वरूप ज्ञानाला अंधार करणार आहे. या विपरीत ज्ञानाने, या चुकीच्या ज्ञानाने, या जडाच्या ज्ञानाने आपल्या स्वरूपावर म्हणजे स्वरूप ज्ञानावर काय केलेलं आहे? आवरण टाकलंय. म्हणजे स्वरूप ज्ञान आपलं लोपायला कारण काय? जडाचं ज्ञान. म्हणजे जडाचं ज्ञान हे खरं जडाचं नाही, हे पण आधी सांगतोय. कारण ते जपाकुसुमाच्या उदाहरणाप्रमाणे तो रंग त्या स्फटिकाचा कधीच नाही, तसं या दोन शरीरामध्ये आपल्याला जे ज्ञान वाटतं ह्यांचं कधीच नाहीये ते खरं. कारण हे मुळातच जड आहे. म्हणून या दोन शरीरांना अजिबात आपलं समजू नका. असले तर असू देत, ते असले तर असणारच आहे. त्यांची गती आहे. इंद्रधनुष्याने किती वेळ राहावं? ज्या क्षणाला आपल्याला कळलं की हे इंद्रधनुष्य आहे म्हणजे खोटं आहे, तेव्हा ते जात नाही. मृगजळाने किती वेळ राहावं? ज्या क्षणाला आपल्याला कळलं की हे पाणी नाहीये त्या क्षणाला ते जात नाही. त्याला जेव्हा जायचं तेव्हा जाणार. त्याची काल मर्यादा आहे. आपल्याला कळलं की हे आभाळ, हा रथ, हे हत्ती, ही परी, हा राजा, हे जे सगळे दिसतात हे नाहीच आहेत, तेव्हा लगेच ते सगळं आभाळ जात नाही. त्या आभाळाला जेव्हा जायचं तेव्हा जातात. तसं हे स्थूल शरीर आणि हे सूक्ष्म शरीर हे दोन जड पदार्थ, क्रिया आणि विचार जा म्हटलं की जात आणि ये म्हटलं की येत नाही. त्यांची प्रत्येकाची एक गती आहे. प्रत्येक आपापल्या गतीने गतिमान आहे. आपण फक्त गंमत पाहिजे. आपण फक्त गंमत पाहणारे आहोत. तर यांच्यामध्ये गुरफटून राहणे हा एक भाग आहे आणि यांच्यापासून परे राहणं हा एक भाग. या दोघांना पहा, फक्त यांच्या दोघांची गंमत बघा. फक्त जीव पहा, कमीत कमी जीवावर या.
कमीत कमी जीव होऊन या दोन शरीरांची गंमत बघा, मग फार मजा आहे. म्हणजे शेवट गाठता आला असं नाहीये, पण दोन शरीरांना अजिबात जुमानायचं नाही, दोन शरीरांना संपवायचंही नाही आणि वाचवायचंही नाही. दोन शरीरांना संपवायचं पण नाहीये आणि वाचवायचं पण नाहीये. वाचवण्याचा प्रयत्न केला तरी वाचणार नाहीये आणि संपवण्याचा प्रयत्न केला तरी संपणार नाहीये. आणि तुम्ही रोज प्रयत्न करताय, मनात आलेले विचार असं संपवीन, हे करीन ते करीन, महाराजांकडे जातो, पाया पडतो, आता काहीतरी संपू देत, हे वाईट विचार. परत गेला की परत वाईट विचार येतात. मग विचार करतो अरे महाराजांकडे जाऊन सुद्धा वाईट विचार येतच आहे. मग महाराज बदलतो. मग ह्या देवाकडे गेले की त्या देवाकडे गेले, काही होत नाही, सगळं तसंच राहतं, काही होत नाही. ते 3 गुणांचा खेळ येतो. म्हणजे माझ्याकडे आल्याने तुमचं हे 2 शरीरात काही बदल होणार नाहीये. दिवस असे आहेत तसेच राहणार, ज्या गतीने तुम्ही आला तसेच राहणार आहे. अर्जुनाला भगवंताला माहित असतं, भगवंत सांगतो, म्हणतो मी युद्ध करणार नाही, हे करणार नाही, ते करणार नाही. बरं ठीक आहे म्हणतो, काय हरकत नाही. ते म्हणतात कर बाबा युद्ध, तुला करावंच लागेल. मग तो म्हणतो नाही करणार. मग नंतर त्याला सांगता अरे मला माहिती आहे तू नाही म्हटलं तरी करणारच आहेस. कारण भगवंताला हे माहिती आहे की तू नाही करणार आहे, ते प्रकृती करणार आहे. म्हणजे प्रकृती ती करून घेणार आहे तुझ्याकडून, आणि तू खरं तर न करणार आहे, तू लक्षात घे फक्त, बस एवढंच कर. आणि म्हणजे तू केलं तरी करणार नाहीयेस, आणि तसं तू नाही करतो म्हटला तरी करणारच आहेस. म्हणजे झालं का नाही कोणतं? काही नाही शिकवलेलं, फक्त एवढं सरळ सरळ शिकवलंय. भगवंताने काही शिकवलंय का? काही शिकवलेलं नाही, फक्त एवढंच शिकवलंय. काय शिकवलंय? जड संपवलंय. फक्त जडापासून त्याला बाहेर काढले. एकदा जड बाजूला गेलं की विषय संपलेला आहे. तर शांत व्हा, स्थिर व्हा. शांत आणि स्थिर होण्याचा सगळ्यात सोपा मार्ग आहे काय? या दोनांशी आपला संबंध नाही, या दोघांशी संबंध ठेवून राहा. अनंत जन्म गटांगळ्या खात राहणार, दुःखातच राहणार. अनंत जन्म तुम्ही परेशान का राहणार आहेत? या दोघांचा संबंध करा, आणि दोघं तुम्हाला कुठेही सोडणार नाहीत, ते बदलत राहणार फक्त. म्हणून या दोघांचा आपला संबंध दिसतो तरी आपला संबंध नाही. सावरायचे नाही आणि आवरायचे पण नाही, संपवायचं पण नाही आणि वाचवायचं पण नाही, चाललेलं आहे. एकदा का हा एवढा विचार लक्षात घेतला की तुम्ही शांत आणि स्थिर आहात. आणि शांत आणि स्थिर झाले, हा जीव जर एकदा का शांत आणि स्थिर झाला की भाती कळणार. तिथपर्यंत कळत. शांत आणि स्थिर, जो शांत आणि स्थिर आहे, वर दिसतो असं नाही, आतमध्ये जो शांत आणि स्थिर आहे, तोच या भातीपर्यंत जाऊ शकतो. तुम्हाला जर इकडे जायचं असेल तर ही पहिली पायरी संपवा, या पहिल्या पायरीतून बाहेर या. आणि इतकं सोपं आहे, यासाठी कुठल्याही बाह्य वस्तूंची आपल्याला गरज नाही. फक्त हे जे आहे हे फक्त बोध आहे, हे फक्त ज्ञान आहे. पण हे ज्ञान त्या ज्ञानापर्यंत घेऊन जाणार आहे. कुठल्या? भाती या ज्ञानापर्यंत घेऊन जाणार आहे, चिद पर्यंत घेऊन जाणार आहे. म्हणून या ज्ञानाचा उपयोग, म्हणून या ग्रंथाचा उपयोग आहे. आणि म्हणून या ग्रंथाचं प्रतिपादन करणाऱ्या साधूंचा गौरव आहे. म्हणून तर या साधूंची आपल्याला गरज आहे. या साधू संतांनी, या अशा महात्म्यांनी आपल्याला हे ज्ञान अशा ग्रंथांच्या द्वारे लिहून ठेवलंय. हे आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. सगळ्यांच्याच हातात हे ज्ञान, हा ग्रंथ, हा विषय लागतोच असं म्हणता येणार नाही. परंतु जे कोणी भाग्यवान असतील त्यांच्यापर्यंत नक्कीच हे ज्ञान पोहोचतं, आणि ते या ज्ञानाच्या द्वारे त्या ज्ञानापर्यंत पोहोचतात. तुम्हाला सुद्धा सर्वांना त्यापर्यंत जाता यावं, त्यासाठी तो परम कृपाळू भगवंत आपणा सर्वांवर कृपा करोत, अशी त्याच्या चरणी प्रार्थना करतो. आणि त्याच्या कृपेनेच निर्माण झालेले चिंतन त्याच्याच चरणी अर्पण करून इथेच पूर्ण.